आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल। आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोलापूर येथील पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले। सोलापूर मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी सुजात आंबेडकर यांच्यावर असून सोलापूर शहर व ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। सोलापुरात बाळासाहेब आंबेडकर तसेच MIMचे ओवेसी साहेब यांच्या 2 सभा झाल्या आहेत। तसेच वंचित बहुजन आघाडीला सोलापुरात अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे। विशेषतः सोलापुरातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी सर्व गटतट बाजूला ठेवून एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीचे काम मोठ्या उत्साहात करताना दिसत आहेत। सोलापुरातील वातावरण वंचित बहुजन आघाडीमय झाल्याचे दिसून येत आहे। आज आपल्या सोबत आहे सुजात आंबेडकर, यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद शिंदे यांनी। पण सध्या सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत। सोलापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजित साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण सुजात साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणूया। साहेब, कशा प्रकारे या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवली गेली आणि काय कसे प्रचार यंत्रणा खूप जोरात राबवली गेली। इकडे ग्राउंड लेवलवरती प्रचार चालू आहे, होम टू होम प्रचार चालू आहे, कॉर्नर बैठका चालू आहेत। आमच्या LED व्हॅन्स फिरत आहेत, रिक्षा फिरत आहेत, हे फिरत आहेत, बॅनर्स लावलेत, पोस्टर लावलेत, पॅम्पलेट वाटत आहेत, टोप्या गमचे वाटल्या गेले आणि आमचा सर्वात मोठा जो किलिंग पॉईंट प्रचारामध्ये ती होती कालची 5.5 लाखाची सभा। खूप मोठी सभा झाली। आता साहेब दोन्ही ठिकाणी उभे आहेत, अकोल्यात पण आहेत आणि सोलापूरमध्ये आहेत। यदा कदाचित समजा दोन्हीकडच्या सीट लागल्या, अकोल्याची सीट लागली आणि सोलापूरची सीट लागली, तर कुठली सीट असेल असं काय ते साहेबच ठरवतील। माझी वैयक्तिक इच्छा आहे सोलापूर, कारण सोलापूरमध्ये मी प्रचाराला फिरतोय, मी काम केलं इकडे, म्हणून माझी स्वाभाविकपणे इच्छा असेल की सोलापूरच ठेवावं। कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला या ठिकाणी सोलापूर? जबरदस्त, जोरदार। याच 2 शब्दांनी मी सांगू शकतो की कसा प्रतिसाद मिळतो। इकडे तुम्ही कालची सभा तर म्हणजे फायनल गोल होता, इकडे तर सगळं संपवलं, पण तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला गेलात तेव्हाची गर्दी बघितली असेल। आता भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की एक उमेदवार फॉर्म भरायला चालला आहे आणि अख्खा मतदारसंघ त्यांच्या पाठीशी उभा आहे की साहेब तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला निवडून आम्ही आणतो। म्हणजे त्या उमेदवाराहून खूप लोक होती की हा उमेदवार आमच्याकडनं उभा राहतो आहे, आम्हाला या उमेदवाराला मतदान करायचं आज संधी मिळते, आम्हाला ह्या उमेदवाराला आमचं खासदार बनवून यांचा आवाज संसदेत पाठवायला मिळतो। त्याच्यामुळे इतका प्रतिसाद अजून कुठेच कोणालाच मिळतो। सोलापूरच्या बाबतीत कोणत्या विकास मुद्द्यांवरती सध्या सर्वात पहिले सोलापूरचा प्रॉब्लेम हा आहे की इकडचं पाणी। उजनी घरापासून सुशीलकुमार शिंदेंनी एक पाईपलाईन टाकली, पण तरी त्या पाईपलाईनचं काम अपुरं राहिलं आहे। त्याच्यानंतर अजूनही लोकांना पाणी मिळत नाही। अजूनही बरेच असे इलाके आहेत, भाग आहेत आणि ज्या खास करून काही ग्रामीण भागात तालुक्यात तिकडे 6 दिवसाआड पाणी येतं। सोलापूरमध्ये रस्त्यांची हालत जरा वाईट आहे, खूप बिघडायला लागणार आहे। इकडे NTPCचा मोठा प्रकल्प बांधला, पण तरी आज वीज नीट येत नाही, लोड शेडिंग होतं। दररोज दिवसाला 3 तास तरी लोड शेडिंग होतं सोलापूरमध्ये। आणि त्या NTPCच्या प्रकल्पामुळे अजून काय झालं काय तर इकडची उष्णता वाढली आणि प्रदूषण वाढले। त्यापुढे जाऊन सांगतो, सोलापूर हे एक टेक्स्टाईल हब, कॉटन हब म्हणून मानलं जात होतं। सोलापुरी चादर ही भारतभर फेमस होती, आता त्याचा एक्सपोर्ट होत होता आंतरराष्ट्रीय पातळीवर। आता इकडचे टेक्स्टाईल इंडस्ट्री किंवा टेक्स्टाईल कारखाने हे बंद पडलेत आणि ती जर टेक्स्टाईल इंडस्ट्री परत उभी करता आली तर सोलापूरला एक खूप मोठा इकॉनॉमिकल सपोर्ट आणि इकॉनॉमिकल फायनान्शियल बॅकबोन देईल असं मी म्हणतो। आणि त्यापुढे मी तरुण असल्यामुळे सर्वांसमोर हे म्हणतो की सर्वात मोठा प्रॉब्लेम हा रोजगारीचा आहे आणि एज्युकेटेड आणि लिटरेट अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे। म्हणजे शिक्षित लोकांना त्यांच्या दर्जाची नोकरी नाही मिळत। इकडे बरेच इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत, टेक्निकल कोर्सेस करतो आपण, पण तरी आज इकडच्या तरुणांना मुंबई, पुणे, बँगलोर, औरंगाबाद किंवा हैदराबादला नोकरीसाठी जायला लागतं।
अजून ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायला लागतं आणि बाहेर ते IT पार्कसाठी जातात. एक सर्वात मोठं उदाहरण तुमच्यासमोर हे ठेवतो मोहसिन शेखचं. मोहसिन शेख पण इकडचेच IT टेकी होते. ते पुण्यात गेले. पुण्यात जे काय त्यांच्यावर घडलं ते अजून एक दुर्दैवी आहे, पण हा एक प्राईम एक्झाम्पल होता. आणि तो अजून एक प्रॉब्लेम होता की याच्यामुळे आम्ही मोहसिन शेखच्याच उदाहरणावरून मी पुढे जाऊन सांगतो की इकडे नुसतं आम्ही नोकरी बेरोजगारी या विषयापासून जाऊन एक सगळ्यांना सेफ्टी सुरक्षिततेचं एक एन्व्हायरमेंट पण प्रॉमिस करू. दंगल ही सोलापुरामध्ये होऊ देणार नाही बाळासाहेब, कारण तुम्हाला येईलच माहिती आहे की या RSSने किती दंगल पेटवले असेल तर ते बाळासाहेबांच्याच भूमिकेतनं 3-4 दंगली झाल्यात. आणि सोलापुराचे हे जे मिक्स जे आपल्याला दिसतं की बरेच वेगवेगळे समाज आहेत, बरेच मोठ्या प्रमाणावर मुसलमान आहेत, मराठे आहेत, दलित आहेत, आज लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर, धनगर समाज एक मोठ्या प्रमाणावर, या सगळ्यांना एकत्रित करून एक पीसफुल आणि हार्मोनिक सोसायटी असा मी तुम्हालाच राहील. बेरोजगारांच्या विषयी वेगवेगळे असे मासे सध्या व्हायरल होतात, त्यांच्याविषयी काय साहेब? 2 गोष्टी. जर आपण पडळकरांचं स्टेटमेंट ऐकलं जॉईन करताना, तर त्यांनी हे नीट एक्सप्लेन केलं की बहुजन पोरांना RSS हे कसं कुठल्या ट्रॅकमध्ये फसवून काढत होते आणि पडळकर त्याच एका ह्याच्यामधनं आलेले. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी हे समजवलं की मनोहर भिडे हा गुंड, हा सांगलीतला दहशतवादी आतंकवादी तिकडच्या तरुण पोरांना कसा RSSच्या ह्याला लावत होता आणि तिकडचे ब्राह्मण लोक, तिकडचे उच्चवर्णीय लोक हे बहुजनांच्या पोरांना, मराठ्यांच्या पोरांना कसं अडकून त्यांच्या दंगलीमध्ये त्यांच्या मारामारी करायला लावायचे, जेव्हा हे मनोहर भिडेसारखी लोक त्यांच्या आश्रमात सुरक्षित बसतात. तर हे आपल्याला सर्वांना गोपीचंद पडळकरांनी समजवलं होतं. त्यापुढे जाऊन मी हे म्हणतो की आज वंचित बहुजन आघाडी अशी एक भूमिका घेतली की गोपीचंद पडळकरसारखे मोठे नेते असतील किंवा अजून बरेच नेते असतील, यांना मनुस्मृतीकडनं तोडून संविधानाच्या बाजूने आणत आहेत. आणि आज गोपीचंद पडळकर हे संविधानाचे, न्यायाची, समतेची भाषा करत आहेत. आणि हा आमचा आयडिओलॉजिकल आणि हा आम्ही विचारिक दृष्टीचं परिवर्तन केलं आहे. आणि जर तुम्ही बघत असाल अख्ख्या भारतभर लोक काँग्रेसला नाकारून भाजपमध्ये जातात, मनुस्मृतीकडे जात आहेत. वंचित बहुजन आघाडी हा भारतात एकमेव पक्ष आहे जो लोकांना मनुस्मृतीकडून तोडून संविधानाकडे आणतो. कॅमेरामॅन प्रशांत खराचं, प्रमोद सिंग.